वासना म्हणजे नक्की काय असते हा प्रश्न आपण स्वतःला कधी विचारतो का? बहुतांश वेळा आपण तिला फक्त एक साधी इच्छा समजतो. पण खरं पाहिलं तर वासना ही फक्त इच्छा नसते, तर ती आपल्या मनात तयार झालेली एक खोल सवय असते. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सुख देते तेव्हा आपण ती पुन्हा पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करतो आणि हळूहळू ती एक पॅटर्न बनते. हीच वासना असते जी आपल्या नकळत आपल्याला त्याच अनुभवाकडे पुन्हा पुन्हा खेचत राहते, जरी त्यातून खरा समाधान मिळत नसलं तरी. जेव्हा एखादी इच्छा वारंवार पूर्ण केली जाते तेव्हा ती आपल्या मनावर पकड बनवते. सुरुवातीला आपण त्या इच्छेवर नियंत्रण ठेवत असतो, पण नंतर तीच इच्छा आपल्यावर नियंत्रण ठेवू लागते. क्षणभरासाठी सुख मिळतं, पण त्यानंतर एक रिकामेपणा, एक अपूर्णता जाणवते आणि तरीही मन पुन्हा त्याच गोष्टीकडे धाव घेतं. याच ठिकाणी माणूस वासनांच्या अधीन होऊ लागतो. खरी समस्या वासनेमध्ये नसते, तर तिच्या गुलाम होण्यात असते. जेव्हा मन एखाद्या इच्छेशिवाय शांत राहू शकत नाही आणि सतत काहीतरी मिळवण्याच्या मागे धावत राहतं, तेव्हा आपली स्वातंत्र्य हळूहळू कमी होऊ लागते. आपण बाहेरून मोकळे दिसतो, पण आतून एका अदृश्य साखळीने बांधलेले असतो. म्हणूनच वासना दाबण्याचा प्रयत्न करून काही उपयोग होत नाही, कारण दाबल्याने ती अजून खोलवर जाते. खरं समाधान त्यावेळी मिळतं जेव्हा आपण वासनांकडे फक्त पाहायला शिकतो, त्यावर लगेच प्रतिक्रिया न देता तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण तिला शांतपणे ऑब्झर्व्ह करतो तेव्हा हळूहळू लक्षात येतं की ही फक्त एक ऊर्जा आहे जी थोड्या वेळाने आपोआप शांत होऊ शकते. आणि जेव्हा ही समज पूर्णपणे येते तेव्हा वासना आपल्यावरचं नियंत्रण सोडते आणि आपण खऱ्या अर्थाने मुक्त होतो. अशाच माइंड आणि लाईफ रिलेटेड डीप गोष्टी समजून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.